गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। सर्व सज्जन मायबाप श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे। बघा, समर्थ सांगत आहे की आजचा मानव आहे, मनुष्य आहे की बघा, जीवनामध्ये संकट जेव्हा येतं ना, जेव्हा त्याला असं वाटतं की माझ्यावर अन्याय होत आहे, कुणीतरी माझ्यावर अन्याय करत आहे, तर तेव्हा बघा हा मनुष्य आहे ना की तो अधर्म करायला सुरुवात करतो। त्याला असं वाटत असतं की मी आता बदला घेईल। बदल्याची आग त्याच्या बघा या जीवनामध्ये निर्माण होते, या अंतरात्म्यामध्ये निर्माण होते। पण समर्थ सांगत आहेत की ही आग कुणामध्ये निर्माण होते की बघा त्याच्या जीवनामध्ये पाप आहेत, अहंकार आहे। अहंकाराशिवाय ही बदल्याची आग निर्माण होत नाही। बघा, पुढे समर्थ सांगतात की माणसाला बघा दासबोध वाचायला, सद्गुरु चरित्र वाचायला, ज्ञानेश्वरी वाचायला, भगवद्गीता वाचायला कंटाळा येतो। याचं कारण काय? श्रवण करायला कंटाळा येतो, उपासना करायला कंटाळा येतो। हे पापच आहेत ना की आपल्याला सद्गुण विचार ग्रहण करायला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा आपले हे पाप कुठेतरी वर येत असतात। समर्थ पुढे सांगतात की ज्या मानाने बघा परमेश्वराकडे लीन, बघा परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग आहेत, त्या मार्गामध्ये बघा आपण जर गेलो तर बघा किती सुंदर आपलं जीवन होईल। पण तिथे जाण्याचा मार्गामध्ये माणसाला झोप येते, माणसाला त्रास होतो, माणसाला ते नकोसं वाटतं। अशा मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कधीच समाधान होणार नाही, समाधानी होणार नाही। बघा, पुढे समर्थ छान सुंदर उदाहरण देतात की समाधान म्हणजे काय। बघा, जो व्यक्ती त्याच्याकडे सर्व काही असून सुद्धा समाधानी नसतो, तो या जीवनामध्ये कधीच सुखी होत नाही, कधीच नाही। त्याच्याकडे काहीही असू द्या, कितीही धन दौलत असू द्या, कितीही श्रीमंती असू द्या, पण त्या श्रीमंतीचं जर समाधानामध्ये रूपांतर होत नसेल ना, तर ती श्रीमंती काही कामाची नाही। समर्थ पुढे सांगत आहेत की या मानवाला या जीवनामध्ये त्याचं ध्येय जर समजलं ना, तर हे जीवन जगण्यामध्ये खूप आनंद निर्माण होईल। हे जीवन नक्की जगायचं तरी कसं? जोपर्यंत या माणसाला त्याचं ध्येय कळत नाही, काय करायचं आहे हे कळत नाही ना, तोपर्यंत त्याचा अंतिम गंतव्य स्थान निश्चित होणार नाही। बघा, महाभारतामध्ये महारथी कर्णाचं सुद्धा असंच झालं। महारथी कर्णाला बघा या महाभारतामध्ये एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे ना। बघा, महारथी कर्ण म्हणजे महाभारतातील एक प्रसिद्ध पात्रच ना। बघा, दानवीर कर्ण म्हणून त्याची ख्याती होती, पण त्याचं गंतव्यस्थान त्याला माहीत नव्हतं। फक्त मैत्रीच्या जोरावर मैत्री टिकवली,
पण बघा, जिथे धर्माचा विचार बघा केला जात नाही ना, तिथे तुम्ही कोणताही संबंध करा, कोणतंही पुण्याचं कार्य करा, जिथे अधर्म होतो तिथे जर तुमचा विरोध होत असेल तर बघा, त्याचा काहीही उपयोग नाही. इतिहास सांगतो, परमेश्वर सांगतात की जिथे धर्माला बघा, धर्माचा विचार केला जात नाही ना, जर जिथे धर्माची बाजू तुम्हाला कमजोर दिसत असेल, तिथे तुम्ही सर्व बंधन तोडून तिथे त्या धर्माच्या कामी या, धर्माला सपोर्ट करा, धर्माची उंची वाढवा, तरच तुम्ही खरे दानवीर आहात, तरच खरा तुमचा पुरुषार्थ आहे, तरच खरे तुम्ही बघा कर्मज्ञानी आहात, नाहीतर त्याचा काहीही फायदा नाही. तसंच कर्णाच्या बाबतीत सुद्धा झालं बघा. महाभारतातील कर्णाचा संघर्ष पाहताना, पराक्रम पाहता, त्याचं आयुष्य पाहता असं कळतं, सर्वात जास्त बघा पीडा सहन करणारा हा कर्ण होता. बघा, आयुष्याच्या प्रत्येक चरणावर अपमान आणि छळ, अपयशाची चव या कर्णाने सहन केली, या कर्णाला सोसावी लागली. पण असं का? बघा, कर्णाला धर्म आणि अधर्म कळत नव्हता. बघा, हे खरं होतं का? बघा, एवढा मोठा दानवीर कर्ण, त्याला अधर्म कळत नव्हता, हे खरं होतं का? तर बघा, तर नाही. तो वेळोवेळी दुर्योधनाला धर्माची जाणीव करून देताना दिसतो. मग त्याचे परिश्रम कमी पडत होते का? तर ते सुद्धा नाही. त्याच्या परिश्रमांची आणि तपाची देखील यादी आपल्याला सहज मिळू शकेल. बघा, त्याचे पुण्य कमी होतं का असं म्हणत असाल तर तसंही नाही. बघा, लहानपणीपासून मानवतेचे महत्त्व जाणणारा तो बघा मरताना देखील दान करून गेला, म्हणजेच तो किती श्रेष्ठ होता. म्हणून दानवीर कर्ण या नावाने प्रसिद्धच होता ना. बघा, आपल्याला माहीत आहे, मग त्याला हे सर्व सहन का करावं लागलं हा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. बघा, मरताना देखील त्याला छळ सहन करून मरावं लागलं. पण असं का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मरण्याआधी कर्णाला सुद्धा हवी होती. म्हणूनच बघा, त्यांनी भगवान श्रीकृष्णाला हे प्रश्न विचारलं. माझी आई मला माझ्या जन्माच्या वेळी सोडून गेली, हा माझा परमेश्वरा दोष आहे का? मला हे जग अवैध मूळ म्हणून हिणवत राहिलं, असं का बरं? मी क्षत्रिय आहे, तरीही परिस्थितीमुळे मला क्षत्रिय समजलं गेलं नाही. मी गरीब आहे म्हणून का? त्यामुळं मी योग्य शिक्षा घेण्यास पात्र ठरलो नाही. बघा, हे प्रश्न बघा कर्ण श्रीकृष्ण स्वारींना विचारत आहेत. बघा, पुढे विचारतात, मला द्रोणाचार्यांकडे शिक्षण मिळालं नाही. भगवान परशुरामांनी मला शिकवलं, पण जेव्हा त्यांना समजलं की मी सूतपुत्र आहे, तेव्हा त्यांनी सुद्धा मला सर्व विद्या विसरवण्याचा शाप दिला. मागे पुढे त्यांनी काही पाहिलं नाही. बघा, मी कुंती पुत्र असल्याचा काय फायदा झाला का? शिकार समजून माझ्याकडून गायीला चुकून बाण मारला गेला आणि तिच्या मालकाने ते समजून न घेता माझी चूक म्हणून मला आणखी एक शाप दिला. द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये याच सूतपुत्र या शब्दाने माझी बदनामी करण्यात आली. कुंतीने देखील आयुष्याच्या शेवटी मला ती माझी आई असल्याचं सत्य सांगितलं. पण असं का? कारण तिच्या इतर मुलांना जीवदान हवं होतं म्हणूनच ना.
माझ्या दानवीरपणाचा लोकांनी फायदा घेतला. इंद्राने सुद्धा आपल्या पुत्राचा वध होऊ नये म्हणून माझ्याकडे बहुरूपी बनवून येण्यानं माझं कवच कुंडळ घेऊन जाण्याचा प्रपंच रचला. इतके सर्व होऊन शेवटी आज असं वाटत आहे की माझा मोठा बंधू यम धर्माने सुद्धा मला क्षत्रिय म्हणून मारण्याचं सुख न देता बघा देण्याचं ठरवलं आहे. आणि माझा पिता सूर्य आकाशातून मला निशस्त्र असताना मरणाच्या दारात पाहत आहे. मी जीवनात अर्जुनाशी फक्त एक निष्कटपती द्वंद्व पण खेळू शकत नाही. असा माझा काय अपराध आहे. बघा मला जे मिळालं ते सर्व दुर्योधनाच्या मैत्रीतून मिळालं. मग त्याची बाजू चूक कशी बरं. बघा माझे काय चुकलं. या सर्व अवघड प्रश्नांवर भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात. बघा हे दानवीर कर्णा, तुझ्याप्रमाणेच मी देखील अवघड परिस्थितीमध्ये माझ्या बघा जन्माची खूप मोठी कथा आहे. माझा जन्म आईवडील तुरुंगात असताना झाला. जन्मापूर्वीच मृत्यू माझ्यावर घात घालून बसला होता. जन्मदात्या आईवडिलांपासून मी विभक्त झालो हे तुला माहीत नाही का. बघा श्रीकृष्ण तेव्हा त्या कर्णाला सांगत आहेत, लहानपणापासून तू तरी तलवारी हत्ती रथ घोडे भाले धनुष्य बाण यांचा कानावर आवाज ऐकत मोठा झालास. पण फक्त गोकुळामध्ये गाई गोटा शेण यांच्या शिवाय मला काही मिळालं नाही. मला तरी कुठे होते सैन्य आणि कुठले होते शिक्षण. पण या जन्मानंतर लोक असेच म्हणतील की त्यांच्या सर्व समस्या माझ्यामुळे आहेत. तुझ्या शौर्याबद्दल सर्व शिक्षक कौतुक करत होते तेव्हा मला शिक्षणसुद्धा मिळालं नाही. बघा 16व्या वर्षी संदीपनी ऋषी यांच्या गुरुकुळामध्ये गेले. बघा तू तुझ्या पसंतीने मुलीशी लग्न केलं. मला जी आवडली ती मला नाही मिळाली. जिच्याशी माझे लग्न झालं तिला मला चोरून आणावी लागली. त्याच्यामुळं तिचं घर तुटलं आणि मी राक्षसांपासून ज्यांना वाचवलं ना त्यांना समाजात स्थान नव्हतं तर त्यांच्याशी मला लग्न करावं लागलं. बघा जरासंधपासून बळवान असताना माझ्या संपूर्ण राज्याला यमुनेच्या किनाऱ्यावरून दूर मला समुद्र किनाऱ्याजवळ हलवावं लागलं. त्यासाठी मला भित्रा म्हटलं गेलं. जर दुर्योधनाने युद्ध जिंकलं तर तुला खूप श्रेय मिळेल. पण धर्मराज युद्ध जिंकला तर मला काय मिळणार. फक्त युद्धाचा दोष सर्व समस्या तयार करणारा. म्हणून लांछन एक गोष्ट लक्षात ठेव कर्णा, प्रत्येकाच्या आयुष्यात आव्हानही येतच असतात. बघा हे संपूर्ण संभाषण 1 तास चालू होतं आणि हे संभाषण काही संपायला मार्ग नव्हता. बघा पुढे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की हे अर्जुना बघ, प्रत्येकाच्या ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने हे अर्जुनाला सांगितलं आहे ना त्याप्रमाणे बघा या कलियुगातल्या मानवाला सुद्धा हे सर्व प्रश्न लागू पडतात. प्रत्येकाच्या आयुष्यात आव्हानही येतच असतात. जीवन कोणासाठीही सोपं नाही आणि ते न्याय करून ठेवलं आहे असंही नाही. पण आपलं आयुष्य बघा, आपला योग्य धर्म काय आहे हे तुझ्या विवेकबुद्धीला माहीत आहे. बघा श्रीकृष्णाने हे कर्णाला सांगितलं की तुझा योग्य धर्म कुठे आहे हे तुझ्या बुद्धीला चांगलंच माहीत आहे. कितीही अन्याय झाला तरी बदनामी झाली
कितीही पडलो तरी त्यावेळी तू काय प्रतिक्रिया करतो हे महत्त्वाचं आहे ना. बघा, जर जीवनात अन्याय झाला आणि तू त्याचे कारण देऊन अधर्माचा मार्ग पकडणार असं असेल ना, तर हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, आयुष्य काही ठिकाणी कठीण असेल, परंतु कठीण वेळी तू कोण होता याने नाही तर तू काय निर्णय घेतोस याने तुझे चरित्र आणि कीर्ती बनते. असंच चरित्र आणि कीर्ती बनत नाही. योग्य विचार जर आपला चुकला ना, तर आयुष्याची बर्बादी होऊन जाते. म्हणून मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हा महाभारत आपल्याला काय शिकवतो तर बघा, कर्ण श्रेष्ठ होता, पण कर्णाला धर्म कुठे होता आणि आपल्या धर्माची बाजू कुठे होती. धर्माने कर्ण अतिश्रेष्ठ झाला असता, अर्जुनापेक्षा सुद्धा श्रेष्ठ झाला असता, पण कर्णाने धर्माचा विचार केला नाही. कर्णाने मैत्रीचा विचार केला. या शाश्वत बघा, आयुष्याचा विचार केला नाही. श्रीकृष्ण स्वारी पुढे कर्णाला सांगताना म्हणतात की हे कर्णा, आयुष्यभर तू तुझ्या बळाचा वापर केलास, पराक्रमाचा वापर केलास, दुर्योधन आणि स्वतःसाठी बघा याचा सर्वांचा वापर केलास. पण जेव्हा तुला सूत जातीवर होणारा अत्याचार कळला नाही, बघा तू सूत जातीसाठी का पेटून उठला नाहीस, तुझं खरे वैरी कोण आहेत हेच तू विसरून गेलास. बघा कर्णा, धर्माचं आचरण करताना मित्राला अधर्मातून बाहेर काढण्याच्या ऐवजी तू मित्रासोबतच अधर्माच्या वाटेला लागलास. हे चुकीचं नाही का. बघा, तुझ्या या चुकीच्या वाटेचाच परिणाम म्हणून तुझी शेवटची इच्छा, निष्कपट द्वंद्व ही इच्छा देखील पूर्ण होऊ शकली नाही. म्हणजेच काय, म्हणजेच बघा, या महाभारताचा पूर्ण संबंध या कलियुगाशी येतो. कारण या कलियुगामध्ये बघा, माणूस बघा दुसऱ्याला फक्त उपदेश करत आहे की तू हे करावं, ते करावं, माझं ऐकावं, तू दुसरं कोणाचंही ऐकू नको. म्हणजेच काय, म्हणजेच बघा समर्थ सांगत आहे की माणूस फक्त उपदेश करतो, मात्र काहीही ग्रहण करत नाही, काहीही श्रवण करत नाही. बघा, असं माणसाला वाटतं की माझ्याकडे खूप ज्ञान आहे, मी खूप ज्ञानी आहे, पण तुझ्या वर सुद्धा कुणीतरी बसलेला आहे हे मात्र माणूस विसरून जातो. बघा, ज्याप्रमाणे कर्णाला बघा, कर्णाने त्याचा मित्र दुर्योधन, या दुर्योधनाला बघा क्रूर कर्म करत होता दुर्योधन, पण कर्णाने मात्र त्याची संगत घेतली, त्याची साथ सोडली नाही. पण बघा, श्रीकृष्णांनी पुढे सांगितलं ना की कर्णा, तू तर सर्वश्रेष्ठ होतास, ज्ञानी होतास, मग तू कर्णाला त्या बघा क्रूर कर्मामधून बाहेर काढायचं होतं, पण तू त्याला बघा, तू त्याला साथ देत राहिलास, मग त्याचे क्रूर कर्म वाढत गेले. म्हणजेच अधर्म तुझ्याकडूनही सपोर्ट जात राहिला, म्हणजे तो पाप करणार तुला लागलं. म्हणून आज तुझी अधोगती झाली ना, आज तुझा मृत्यू झाला, तर हे याचं कारण तुझी संगत ठरली. बघा, तुझे कर्म जर व्यवस्थितच होते, तुझा मार्ग चुकीचा होता. म्हणजेच बघा, या जीवनामध्ये पण तसंच आहे. कारण आपल्याला आपण आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये लक्ष मात्र देत नाही, पण दुसऱ्यांच्याकडे जास्त लक्ष देत असतो. समर्थ सांगतात की आपल्या कुटुंब, अगोदर आपल्या कुटुंबाकडे लक्ष दे. आपलं कुटुंब कसं आहे
याकडे लक्ष दे. आपल्या कुटुंबाला चांगले सद्गुण विचारांनी बघा, सद्गुण विचारांनी नाहून काढ. मग तू दुसऱ्याला उपदेश दे. पण स्वतःकडे मात्र काही नसतं, पण दुसऱ्याला सांगत फिरणं, दुसऱ्याला आपली बघा कमीपणा आपली असते ती लपवून ठेवणं आणि आपला मोठेपणा मिरवणं या कलियुगाची रीत झालेली आहे. पण समर्थ सांगतात की अशा माणसाला श्रेष्ठत्व निर्माण होईल का? अशा माणसाला कितीही भक्ती केली तरीही त्या भक्तीचा काही फायदा होईल का? तर नाही. या महाभारतामध्ये समर्थ सांगतात की माणसानं काय घ्यावं. बघा, या महाभारतामध्ये 3 ही पात्र आहेत. श्रीकृष्ण स्वारी, कर्ण आणि अर्जुन. या तिघांकडून माणसाने काय शिकावं? बघा, कर्णाकडून शिकावं की मैत्री कशी जपली जाते. या आजच्या या कलियुगामध्ये ही मैत्री म्हणजे फक्त पैशासाठी झालेली आहे. पैसा असेल तिथे मैत्री असते. जिथे पैशाचा बघा ओघ कमी झाला तिथे मैत्री संपते. म्हणजेच या मैत्रीला दोष देण्याचं कारण पैसा असतो. म्हणून माणसाने मैत्री कशी करावी? मरण आलं तरी चालेल, पण मैत्री मात्र सोडली नाही. याला म्हणतात मैत्री. पुढे श्रीकृष्ण स्वारींकडून काय शिकावं? बघा, जिथे तुम्ही कितीही ज्ञानी असाल, कितीही भक्तिवान असाल, कितीही दानी असाल, कितीही सर्वश्रेष्ठ असाल, पण जिथे धर्माचा पाळन होत नाही, धर्माचा अपमान होतो, तिथे तुमचा सर्वनाशच होईल. मग तुम्हाला अमरत्व प्राप्त झालेलं असलं तरीही तुमचा नाश होणार. कारण ते कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य राहणार आहे. बघा, पुढे अर्जुनाकडून माणसाने काय शिकावं? कोणत्याही विद्येमध्ये एवढं पारंगत व्हावं की आपला हात कोणी धरणार नाही आणि गुरुचा प्रत्येक शब्द असा अंगीकारावा की पुढे बरोबर आहे की चुकीचं आहे हे कधीच अर्जुनाने पाहिलं नाही. फक्त हो म्हणत श्रीकृष्ण स्वारी जे म्हटले ते सर्व काही अर्जुनाने एका पाठोपाठ एक कार्य केलं आणि या महाभारताचा शेवट झाला. आणि त्यामध्ये अर्जुन बघा जिंकून गेला. म्हणजेच काय, या महाभारतामध्ये या माणसानं एकच गोष्ट घ्यावी की तुम्ही या कलियुगामध्ये हे जीवन जगत असताना तुमचं हे जीवन बघा, धन संपत्ती कर्म या सर्व गोष्टी आपण करणारच आहेत. हे जीवन जगत असताना कर्म तर करावेच लागणार आहेत. पण जिथे धर्माचा नाश होत असेल, धर्माचं पतन होत असेल असं जर तुम्हाला कुठे समजलं आणि तुम्ही जर त्याचा विरोध केला नाही तर तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही कसलेही कर्म करा तरीही त्याचा काही फायदा नाही. जिथे धर्म जागा राहतो ना तिथेच खरी भक्ती घडली जाते. आणि हेच स्वतः स्वारींनी या मनुष्याला सांगितलेलं आहे. धर्माचा नाश होईल असा वागू नका, कारण धर्मच तुम्हाला वाचवणार आहे. समर्थ पुढे सांगतात की शेकडो मनुष्यामध्ये, या शेकडो माणसांमध्ये एखादा शूर असतो. बघा, शेकडो माणसांमध्ये एखादा पंडित असतो, शेकडो माणसांमध्ये एखादा वक्ता असतो, परंतु या सर्वांमध्ये एखादाच दाता असतो. आणि तो म्हणजे कोण? तर तो म्हणजे दान करणारा. म्हणजेच काय? म्हणजेच यामध्ये आपण कोण बनावं हे प्रत्येकानं ठरवावं. समर्थ सांगतात
की आजचा या कलियुगातला मनुष्य आहे ना, की बघा धन मिळवण्यासाठी एवढं काही बनायला बघत आहे की त्याला ती सीमा राहिलेली नाही. या धनासाठी एवढा लोभी झालेला आहे ना, तर दुसऱ्याला दान करणं ही तर खूप लांब गोष्ट राहिली. पण स्वतःसाठी या हव्यासापोटी या जीवनाचं बघा राख रांगोळी करत आहे. त्याला असं वाटत आहे या धन संपत्तीमुळे मी खूप मोठा होणार आहे, खूप मोठा बघा न्यायी होणार आहे. पण तुझा सर्व हिशोब या परमेश्वराकडे आहे, हे त्याला अजून समजलेलंच नाही. म्हणून बघा, जेव्हा तू परमेश्वराकडे तुझा हिशोब वही नेशील ना, तेव्हा तुझा सर्व हिशोब लागणार आहे. तुझ्याकडे पुण्य आहेत किती, तू आयुष्यभर या धनासाठी तुझं आयुष्य वेचलं. बघा, तू मोठमोठी कार्य केली. बघा, या जीवनामध्ये तू शूर झालास, पंडित झालास, एक मोठा वक्ता झालास. त्याच्यामध्ये तुला धन तर मिळालं, पण तू दाता कधी होणार आहेस? जेव्हा तू दाता होशील ना, दानवीर होशील, तेव्हा जो दाता असतो ना, त्याला वेगळी भक्ती करावी लागत नाही. परमेश्वर त्याच्याकडे येतो आणि त्याच्याकडून आपोआप भक्ती होते. हीच आहे ना भक्ती. बाकी काय आहे? दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणं. जेव्हा बघा माणसाच्या जीवनामध्ये एखाद्याला आपण अन्न देतो, एखाद्याला अन्न बघा, या अन्नासारखं दुसरं श्रेष्ठ दान आहे का? बघा, आपण जेव्हा दुसऱ्याला अन्न खायला देतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर झालेला आनंद आणि या अन्नामुळे त्याचं भरलेलं पोट, बघा एवढे उपकार असतात ना. म्हणून हे अन्नदान खूप श्रेष्ठ मानलं जातं. म्हणून समर्थ सांगतात की जे आपल्याला चांगलं वाटत नाही ना, जिथे आपल्याला वाटतं की हे काम केल्याने मला पाप लागेल, असं काम माणसाने करू नये. कारण जिथे आपल्याला माहीत असून पाप होतं, जिथे आपल्याला माहीत असून क्रूर कर्म होतात, आणि तरीसुद्धा आपण त्याला बघा सपोर्ट करत असतो, ते सर्वात पाप आहे. मग तुम्ही कितीही भक्तिमार्ग करा, कितीही अन्नदान करा आणि कितीही दुसरं काहीही करा, मग तुम्हाला सुटका नाही. म्हणून आपल्या कर्माची गती आहे ना, ती व्यवस्थित माणसाने जर समजून घेतली ना, तर या जीवनामध्ये या माणसासारखा आनंदी आणि सुखी कोणी असू शकणार नाही. म्हणून धर्माचा अगोदर विचार करा. कोणतेही कार्य करताना जर चुकीचं वाटत असेल तर तिथे विरोध करणं ही या मानवाची गरज आहे. जिथे तुम्ही धर्माचा विचार कराल ना, तर तुम्हाला वेगळी भक्ती करावी लागणार नाही. कारण याला महाभारत साक्ष आहे. जिथे धर्माची बघा, जिथे धर्माला योग्य स्थान दिलं जातं, त्याचं भलंच होऊन जातं. मग त्याला कशामध्ये पारंगत असो किंवा नसो, पण जिथे धर्माच्या बाजूने राजकारण चालतं, जिथे धर्माच्या बाजूने सर्व काही होतं, तर तिथे त्याचा विजयच होतो. कारण याला साक्ष कोण आहे? तर याला साक्ष आहे महाभारत. तसं पाहायला गेलं तर कर्णासारखा धनुर्धर, कर्णासारखा श्रेष्ठत्व, कर्णासारखा दानवीर असा कोणी या ब्रह्मांडामध्ये होता का? एवढा अर्जुनासारखा महारथीला सुद्धा कर्णाने घाम फोडला होता. तो साधा होता का? अजिबात साधा नव्हता. पण जिथे धर्माचा अपमान केला जातो ना, तुम्ही कितीही श्रेष्ठ असा, कितीही ज्ञानी असा, कितीही दानवीर असा, तिथे तुम्हाला माफी नाही. ते कालही सत्य होतं,
आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य असणार आहे. म्हणून कोणतीही गोष्ट करताना, कोणतेही कार्य करताना धर्माला योग्य स्थान द्या. जिथे धर्म घडेल तिथे परमेश्वराची सेवा आपोआप घडली जाईल. त्याची चिंता करायची गरज नाही. कारण तुमच्या देहामध्ये, तुमच्या प्रत्येक क्षणामध्ये, कणाकणामध्ये परमेश्वर वसलेला आहे. तुम्ही कोणतेही कार्य करा ते परमेश्वराच्या नजरेमधूनच जात असतं. आपण विचार करतो की हे बघा मी जे करतोय ते कोणालाच माहीत नाही, पण ते वरून परमेश्वर सर्व काही बघत आहे. म्हणून जे कार्य करायचं आहे ना, बघा तुमची छान उपासना चालू आहे, छान तुमची भक्ती चालू आहे, सर्व काही योग्य चालू आहे. आणि लवकरच तुमच्या जीवनामध्ये समर्थांची कृपासुद्धा होणार आहे. चांगल्यात चांगले दिवस तुम्हाला येणार आहेत. तुमचे काही बघा राहिलेले प्रश्न सुटणार आहेत. फक्त या देहामध्ये अहंकाराला बाजूला काढा आणि तिथे माझ्या श्रीरामाला, समर्थांना जागा द्या. तर तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन हे सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये सुखच येणार आहे. ते कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य राहणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.